आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचा संवाद उपक्रम, राष्ट्रीय विज्ञान दिन तसंच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या वतीनं तमासगीर कलावंतांच्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी झटणारे सुरेश राजहंस आणि मयुरी राजहंस यांच्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या कार्याबद्दल सुरेश राजहंस यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सेवाश्रम मध्ये आल्यानंतर वेळ होता सगळा, बाहेर जायचा काही संबंधच नव्हता. आणि मग त्या मोठ्या मुलांशी बोलताना असं लक्षात आलं की मुलं जेव्हा सेवाश्रम मधून बाहेर पडतायत 10वीच्या नंतर आणि जेव्हा नॉर्मल लोकांच्या संपर्कात येत आहेत तेव्हा एक न्यूनगंड त्यांच्या मनातला जो आहे तो कमी व्हायला तयार नाहीये. म्हणजे की नॉर्मल कुटुंबातल्या मुलांचे शूज आणि आपल्या मुलांचे शूज, तो सायकलवर किंवा बाईकवर येईल, माझा मुलगा पायी जाईल, त्याच्या अंगातले कपडे, माझ्या मुलाच्या अंगातले कपडे, त्याच्या खिशात 2-5 रुपये आहेत खर्चायला, माझ्या मुलाच्या खिशात असू शकत नाही पैसे. मग ती मुलं त्यांच्याशी तुलना करायला लागली आणि हे लक्षात आलं की अरे हेच काहीतरी वेगळं होतं. आणि एक सार्वत्रिक अनुभव असा आहे की जेव्हा मुलं संस्थेमध्ये राहतात, बालगृहामध्ये राहतात आणि 18च्या नंतर बाहेर पडतात तेव्हा एकदम जर बाहेर पडले तर समाजातले लोक त्यांचं गैरवापर करतात. मुलींचा तर करतातच, पण मुलांना पण व्यवहार माहित नसतो, नाते माहित नसतात, कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं वागायचं या गोष्टी माहिती नसल्यामुळे आपण संभाजीनगर सारख्या ठिकाणी एक स्वतंत्र शेल्टर देऊ आणि मग तिथे मुलांची व्यवस्था करू असं ठरलं. आणि मग हे काम, मोठ्या मुलांचं काम आपल्या सगळ्या मंडळीमुळे सुरू झालं. आज ते 20 मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. मुलं पायावर उभं राहिले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे की गेल्या 5-6 महिन्यापूर्वी आमच्या 2 मुलांना वॅरॅक नावाच्या कंपनीने ते चांगल्या पद्धतीचा जॉब पण दिला, मल्टीनॅशनल कंपनी. पायावर पण उभं राहिलं. म्हणजे आता हळूहळू असा बदल होतोय आणि आता मुलं स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत. म्हणजे पुनर्वसनाच्या दृष्टीनं एक पाऊल उचललेलं आहे. ते सगळ्या समाजातल्या लोकांच्या पाठिंब्यामुळे शक्य होत आहे. म्हणजे अमित दादा आहेत, आता 8-10 दिवसापूर्वी सहज बोलणं झालं होतं त्यांच्याशी. म्हणजे त्यांच्या मुलाचा वाढदिवस वगैरे आपल्याकडे होतो तिकडे सेवाश्रमला, त्यांच्या अॅनिव्हर्सरी साजरा होतो. इथपर्यंत आमचं नातं होतं. त्यांचा 4-5 दिवसापूर्वी फोन आला. म्हटलं सुरेश काय चाललंय, काय सांगितलं सगळं. म्हटले त्यांनी सहज मला असा एक प्रश्न विचारला की ते सेवाश्रमला येऊन गेलेले, एखाद्या मुलाचं दुखायला लागलं, तो नसला मुलाला कसं नेणार म्हणले दवाखान्यात. म्हटलं दादा मी नसलो तर मग मोटरसायकल वगैरे. आपण त्याला असं मोटरसायकलवरच नाही बसवता आलं तर. माझ्याकडे काय उत्तर नव्हतं त्या गोष्टीचं. म्हटलं दादा काहीतरी ऍडजस्टमेंट करून घेऊन जातो. पण मी एवढं काही सिरियस घेतलं नाही त्यांचं, म्हणजे काय असेल. आणि आता मी तुमच्या गेटवर होतो सर, तुमच्याकडे यायच्या पूर्वी त्यांच्या कंपनीतून मला फोन आला की तुम्हाला एखादी छोटीशी गाडी देऊ आम्ही की मुलांना दवाखान्यात नेता येईल. म्हणजे असे अनेक अनुभव की आजही आम्ही 2011ला काम सुरू केलं तर फक्त मुलांसाठी काम सुरू, कारण तिथे शौचालयांची व्यवस्था नव्हती, बाथरूम्स नव्हते आणि मग सगळं उघड्यावर पसारा होता. म्हणजे 28 मे 2011ला आमचं लग्न झालं आणि लग्न झालं आणि 5 जूनला आम्ही काम सुरू केलं. तर आईला म्हटलं की बाबा काही भांडे पाहिजेत मला. आता लग्नात आलेली भांडी होती पण सगळी मागितली तर तो वेगळा निघायला लागला काय इतक्या लवकर 5 दिवसात लग्नाच्या. असं तर मग आईने काय केलं, घरातली काही जुनी आणि लग्नातली काही नवी अशी भांडे करून लग्नाच्या 7व्या दिवशी 10-11 मुलाने आम्ही 2 जण आम्ही तिकडे डोंगरात राहायला आलो. सरांनी बघितलं ते तर 13x25चं शेड होतं. आणि असा तो प्रपंच सुरू झाला. 16 मध्ये एक जणाचा फोन आला की बाबा तुमच्याकडं निखिल नावाचा मुलगा आहे, मला वाटतं ते निखिलच्या आत्याचा, आणि त्याची बहीण इथे आहे आणि त्याला पण गरज आहे. आणि हा फोन आला तर मी म्हटलं मयुरीला की असा फोन येतोय पण मुली सांभाळायचं आपल्याकडे शक्य नाहीये. ते म्हणले तिला घेऊन या, माझ्या बरोबर राहील. आणि ती सोनल नावाची मुलगी आमच्याकडे आली, राहिली. पण तर ती मुलगी 2-3 वर्षांनी मोठी झाली. ती येतानाच मला वाटतं 5वी-6वीला होती काहीतरी. 1-2 वर्षांनी ती अडल्ट झाली, पाळी यायला लागली तिला. आणि तिची मावशी तिला एकदा भेटून गेली आणि ते मावशी भेटून गेल्यानंतर लगेच तिच्या आईचा जो पार्टनर आहे तो ती मुलगी मागायला आला आणि तो म्हटला की आमच्याकडे लग्न आहे वगैरे असं. तर तो काळ होता डिसेंबर-जानेवारीचा की डिसेंबर-जानेवारीत तमाशा कलावंतांच्या कुटुंबात लग्न नसतात. यांची लग्न इथं काही मुहूर्ता बिहूर्ताचा संबंध नाही, तर यांची लग्न असतात जून ते ऑगस्ट. पावसाळ्यात तमाशा बंद असतो म्हणून लग्न कार्य करायचे. एकदा तमाशा सुरू झाला की काही संबंध नाही कार्यक्रमाचा. पण ते लक्षात आलं. पण आम्ही ताबा घेताना त्याच्याकडून घेतला होता. आमची अडचण ती झाली. मग आमचं ते प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं. पण कायदेशीर ते आम्हाला त्याच्याकडे ती मुलगी द्यायला लागली.
छत्रपती संभाजीनगर इथं मागच्या आठवड्यात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे यांनी विज्ञान दिनानिमित्त आपले विचार मांडले. ते म्हणाले, विज्ञान ही एक दृष्टी आहे, जगण्याची पद्धत आहे आणि ही आपल्याला नवीन नाही आहे. नवीन नाही याचा अर्थ असा की आपली संस्कृती ही वेदांवर आधारलेली आहे आणि वेद या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. विद या धातूपासून वेद हा शब्द तयार झाला आणि त्याचा अर्थ आहे ज्ञान. आपली संस्कृती वेदांवर आधारित आहे, म्हणजे ज्ञानावर आधारित आहे. वेद म्हणजे काही अशी ठराविक ग्रंथ किंवा पुस्तकं नाही. ही छपाई टेक्नॉलॉजी, आणखीन छापील पुस्तकं वगैरे हे फार इसवी सनानंतर आले. इसवी सनापूर्वी 2000 वर्षापासूनची आपल्याला संस्कृती आहे आणि ती सगळी मौखिक ज्ञान होतं आणि त्या ज्ञानावर आधारलेली आपली संस्कृती आहे. नंतर हे जे काही सगळे अवैज्ञानिक प्रकार आपल्या रूढ झाले आपल्या समाजामध्ये, ते आपले स्वतःचे नाही आहेत. म्हणजे ते आपल्याला वेदांनी दिलेले नाही आहेत, ज्ञानाने दिलेले नाही आहेत, ते अज्ञानामुळे निर्माण झाले. जेव्हा जेव्हा अज्ञानाचा पिरियड आपल्या इतिहासामध्ये आला, त्या वेळेला या सगळ्या गोष्टी आपल्या समाजात रूढ झाल्या आणि त्या आपल्या अनुभवाने पडल्या. विज्ञान ही जगण्याची पद्धत आहे, विचार करण्याची पद्धत आहे असं आपण म्हणतो आणि आपली संस्कृती ही वेदांवर म्हणजे ज्ञानावर अवलंबून आहे असं आपण म्हणतो. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फक्त मांडुक्य उपनिषद वाचा. मांडुक्य उपनिषद आणि मांडुक्य कारिका हे 8 मंत्रांचा हा उपनिषद आहे आणि त्याच्यावर कारिका म्हणजे शंकराचार्यांनी लिहिलेलं भाष्य आहे. कुठल्याही प्रकारचे पूर्वग्रह बाजूला ठेवून, आपले सगळे गैरसमज बाजूला ठेवून तुम्ही ही मांडुक्य कारिका वाचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला समाज, आपले विचारवंत किती तर्कनिष्ठ होते. विज्ञान म्हणजे कुठे आपण आता म्हणतो की विचार करण्याची पद्धती, तर्कनिष्ठता, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचं त्यांनी केलेलं ॲनालिसिस आणि त्याच्यावरनं काढलेले त्यांचे निष्कर्ष हे आपल्याला अचंबित करून टाकतात. विज्ञान ॲझम्पशन्सला मानत नाही आणि काहीतरी गोष्ट ॲझ्युम केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून एका पर्टिक्युलर टप्प्यावर येऊन विज्ञान थांबलेलं. पण एखादी गोष्ट ॲझ्युम करून आपल्याला पुढे कसं जाता येतं आणि निष्कर्षाप्रत गेल्यानंतर आपलं ॲझम्पशन कसं सिद्ध होतं योग्य आहे म्हणून ही दाखवण्याची उपनिषदांमधली पद्धत आपण काळाच्या ओघामध्ये या गोष्टी विसरून गेलेलो आहोत, आपण टाकून दिलेले आहेत आणि त्यामुळे आपली सगळी पंचायत आहे. बघा, आपली आजची परिस्थिती ही झालेली आहे. आपण जगभरात हे झालेलं आहे. आपण आपली ओळख, विशेषतः भारतीय माणसाचं झालेलं आहे. आपली ओळख आपण शोधतोय जगामध्ये बाहेर आणि त्याचं कारण आपलं मूळ, आपली जी नाळ आहे ती आपल्या संस्कृतीपासून, आपल्या मुळापासून तुटली. विज्ञान दिवस साजरा करा, तंत्रज्ञान तुम्ही अवगत करा, आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी, कम्फर्टेबल करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे, कोणी नाकारू शकत. पण हे पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स तुम्हाला समाधान देऊ शकणार आणि सुखासाठी समाधान लागतं आणि हे समाधान विज्ञानातून तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही विज्ञानात पारंगत व्हा, तंत्रज्ञानात पारंगत व्हा, पण तिथे थांबू नका. मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं विरामचिन्हे दिनही साजरा करण्यात आला. मराठी भाषेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की आपण फक्त भारतीय अभ्यासक अभ्यासत होतो, परदेशी आणि परभाषीय अभ्यासकांनी इतकं मोठं काम करून ठेवलेलं आहे अजोड, ते आपल्या संकुचित किंवा एकारल्या दृष्टिकोनामुळे कदाचित ते आपल्यापासून दूर असतील किंवा आपण तिथपर्यंत पोहोचू
पोहोचत नसू असं मला जाणवलं. 400 वर्षांचा निर्दोष लेखनाचा इतिहास जेव्हा मी लिहिला तेव्हा एकही परभाषीय अभ्यासक मी अभ्यासले नाही, हे सुरुवातीला प्रांजळपणानं सांगतो. आता तो दृष्टिकोन या निमित्तानं येऊ पाहतो. मेजर कँडी यांचा जन्म 1804 इंग्लंडमध्ये झाला 13 डिसेंबर आणि मृत्यू 1877 साली 26 फेब्रुवारीला महाबळेश्वरला झाला. त्यांचा 150वा स्मृतिदिन. आणि मेजर कँडीनी जे महत्त्वपूर्ण काम केलं ते म्हणजे विरामचिन्हांची परिभाषा. त्या छोटेखानी पुस्तिकेला 175 वर्ष पूर्ण झाली. दोन्हीही महत्त्वपूर्ण असे औचित्य आहेत. मेजर कँडी इकडे आले ते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सैनिक म्हणून आणि पुढे मग मेजर कार्टर, दुभाषी, संपादन, मुद्रित शोधनाचं ज्ञान. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेजर कँडी आणि थॉमस कँडी, जॉर्ज कँडी हे जुळे भावंड. जन्म झाल्यानंतर जेव्हा ते इकडे आले भारतामध्ये तेव्हा पहिली भेट त्यांची मोल्सवर्थ यांच्याशी झाली. आणि इंग्लंडमध्ये असतानाच भारतीय भाषांचं ज्ञान त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या मॅकडोनल महाविद्यालयामध्ये झालं. म्हणजे तिकडे असतानाच हिंदी आणि मराठी शिकले आणि मग इकडे आल्यानंतर पुन्हा मराठी अवगत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इकडे आल्याबरोबर पहिलं काम त्यांना शिक्षण खात्याचं मिळालेलं होतं. मोल्सवरचा शब्दकोश होता, इंग्लिश मराठी आणि नंतर मराठी इंग्लिश असा शब्दकोश होता. इथे आल्याबरोबर 14व्या किंवा 16व्या दरम्यान वयाच्या त्यांनी मराठी शिकली. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे इकडे आल्यानंतर 22व्या वर्षी शब्दकोशामध्ये मोल्सवर्थ सोबत ते काम करायला लागले. इथे आल्यानंतर कुठल्या कुठल्या कामांची जबाबदारी होती मेजर कँडींवर, तर शिक्षण खात्याची शाळा तपासणी अधिकारी होते ते. आणि शाळा तपासताना शाळेच्या संदर्भातला अभिप्राय लिहायचे ते. आणि ते इतका छान लिहायचे की बालबोधचे संपादक होते त्यांनी असं म्हटलं की मी मराठी जे शिकलो चांगल्या रीतीनं ते मेजर कँडींकडनं मी शिकलो. त्यांना महाराष्ट्र भाषा गुरु अशी पण उपाधी दिलेली आहे. तर त्यांचं मराठी त्यावेळेला अतिशय चांगल्या दर्जाचं होतं. शास्त्री मंडळींनी त्यांना विरोधही केलेला होता आणि शास्त्री मंडळींनी त्यांना सहाय्य पण केलेलं होतं. पुढे मग वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर केल्या. सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईपासून दूर त्यांची बदली झालेली होती, त्याच्यामुळे त्यांना कोशाचं व्यवस्थितपणानं काम करता आलं नाही. त्यानंतर मग त्यांनी विनंती करून हे केलं. मेजर कँडींचं व्यक्तिमत्व असं होतं की ते कमालीचं शोषिक होते, कुणाविषयी आदर बाळगायचे. खूप टीका झाली त्यांच्यावरती, वादविवाद झाले, परंतु जाहीरपणानं त्याची कुठे त्यांनी वाच्यता केली नाही. परंतु शासनाकडे, इंग्रज शासनाकडे मात्र त्यांनी पत्रव्यवहारामधनं त्यांची बाजू ते शांतपणाने मांडत राहिले. संपादनाचं काम कसं करायचं याचा वस्तुपाठ मेजर कँडींनी झाला. म्हणजे क्रमिक पुस्तकाचे पहिले संपादक किंवा क्रमिक पुस्तकाचे निर्माते असं त्यांना म्हणता येऊ शकेल. 1854 ते 1857 दरम्यान कोशकार ही त्यांची प्रमुख ओळख आहे. मराठीमध्ये जवळपास आता 400च्या आसपास शब्दकोश असावे आणि शुद्धलेखनाचे कोश फक्त 2च आहेत. एक अरुण फडकेंचा आणि एक यास्मिन शेख यांनी लिहिलेलं. मग या काळामध्ये शुद्धलेखनाचं म्हणजे निर्दोष लेखनाचा अलीकडे आपण प्रमाण लेखन असा शब्दप्रयोग वापरतो. शुद्धलेखन हा शब्द विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेमध्ये वापरला. त्याच्यापूर्वी तो विनोबांनी वापरला. परंतु भाषा काही शुद्ध आणि अशुद्ध अशी नसते, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं प्रमाण लेखन, लेखन नियम वगैरे शब्द आले. आता मेजर कँडीनी जी महत्त्वाची ग्रंथसंपदा लिहिली, नीतिज्ञानाची परिभाषा, द इंडियन पिनल कोड, न्यू पिनल कोड, नवीन लिपी धारा, सगळ्या त्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1850 साली त्यांनी जी पुस्तिका लिहिली. आता ती पुस्तिका आपल्यापर्यंत कशी आली तर साधना कार्यालयामध्ये निळकंठ रथ यांनी एक मेल केलेला होता. आणि तो मेल असा केलेला होता, साधनाच्या सगळ्याच साप्ताहिकामध्ये स्वल्पविराम आणि अर्धविराम याबद्दल जरा संभ्रम आढळतो किंवा गोंधळ निर्माण होतो. पत्रव्यवहार केलेला होता आणि त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला ती 16 पानांची PDF ची पुस्तिका मिळाली आणि मी तुम्हाला मेल केलेली. साधनाच्या संपादकाने ती बघितली आणि मग त्यांनी लगेच विश्वकोश बघितला. विश्वकोश पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की मेजर कँडींचं स्मृतिदिन आत्ता 26 तारखेला येतोय. त्यामुळे मग स्वतंत्र छान तो अंक काढला. आणि अलीकडच्या काळामध्ये मी तरी मेजर कँडींवर इतकं प्रभावी आणि इतकं विस्तृत लिहिलेलं पाहिलं नाही. ठाले सरांनी ते निदर्शनाचं आणून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये विरामचिन्ह दिवस साजरा होतो आहे. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.